घरात कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात डल्ला मारून 10,000च्या रोखसह दुचाकी वाहन चोरून नेले। दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिना किरण सावला राहणार गांधीनगर असे घरफोडी झालेल्या महिलेचे नाव आहे। हिना सावला आपल्या बहिणीची प्रकृती ठीक नसल्याने बाहेर गावी गेल्या होत्या। दरम्यान घरात कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराची कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश केला। तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून 10,000ची रोख आणि घराच्या परिसरात उभी असलेली दुचाकी पळविली। शनिवारी पहाटेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्यांना हा सर्व प्रकार उघडकीस आला। घटनेनंतर शेजाऱ्यांनी सावला यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला। यावेळी श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते। सकाळी 6 वाजता आमच्याच एरियातले जे काका आहेत ते फिरायला जातात, त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं की घर उघडं दिसत आहे। तर मग आम्ही 7:30 वाजता समोर अनिला राहतात, अनिला सावला यांना फोन करून सांगितलं की बा समोरचं घर उघडं दिसत आहे। तर बघितलं तर दार वगैरे सगळं तोडलेलं दिसलं आम्हाला। त्याच्यावर एक अंदाज लागला की चोरी झाली म्हणून मग आम्ही सकाळी पोलीस कंप्लेंट पण करायला गेलो आणि त्याच्यानंतर घरातून त्यांना फोन करून पर्सनली विचारलं तर त्यांची 2 व्हीलर गेलेली आहे, एक ॲक्टिवा आणि 10,000ची कॅश गेलेली आहे आणि बाकी घरात पूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे, फेकफाक केलेलं आहे सगळं। पोलिसांनी यावेळी पाहणी केलेली आहे सध्याच्या कंडिशनमध्ये, पण पोलीस इथे सध्या आमच्यासोबत उभे आहेत आणि फॉरेन्सिकची टीम आणि डॉग स्क्वॉडची टीम त्यांची येऊन राहिली आहेत। त्याच्याकरता आपण फक्त वेट अँड वॉच करत आहे। आणि माझी अजून एक तशी पण नम्र विनंती होती सगळ्यांना की बा इथे जर नगर परिषद थ्रू किंवा जिल्हा परिषद थ्रू जर इथे शाळेच्या समोर कॅमेरे जर लावून दिले आम्हाला तर ते नागरिकांना आमच्यासाठी बरं होईल, कारण की इथे बाकीच्याकडे कोणाकडेच कॅमेरे नाही आहेत। तर तेवढी एक विनंती आहे आम्हाला। काय नाव ते? श्रुतिका राजेंद्र वाघ।